हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 3 गुणांचे प्रश्न आज चालू करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपले 2 गुणांचे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन IMP घेतलेले आहेत, आपण कवर केलेले आहेत. तर आजचा 3 गुणांसाठीचा प्रश्न आहे, पहा. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नमुना अवकाश यस आणि नमुना घटक एन ऑफ एस लिहा. घटना ए आणि बी संच स्वरूपात लिहा. त्यांचे नमुना घटक दिलेल्या अटीनुसार लिहा. सप्टेंबर 2021 मध्ये हा क्वेश्चन आला होता. त्यांनी पहिली कंडिशन दिलेली आहे. घटना ए साठी अट नाण्यावर छाप किंवा काटा मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. आणि बी दिलेला आहे. घटना बी साठी अट काय दिलेली आहे? फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे आणि नाण्यावर छाप मिळणे. बरोबर, अशी कंडिशन दिलेली आहे. प्रश्न नीट समजून घेतला तर इझी आहे आणि असाच प्रश्न नुसता वाचला तर काही समजणार नाही, फक्त समजून घ्यायचा. बघा, त्यांनी पहिली कंडिशन दिली, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता. आपल्याला काय करावं लागेल? नमुना अवकाश यस लिहावा लागेल. राईट, मग लिहा नमुना अवकाश यस. बरोबर, नमुना अवकाश यस काय होईल आता बघा. नमुना अवकाश यस कर्ली ब्रॅकेट. जर एक नाणा व एक फासा, नाण्याचे किती बाजू असतात? एच आणि टी, हेड आणि टेल. राईट, आणि एक फासाचे किती असतात? 1 ते 6. बरोबर, मग हेडला 6 वेळा एक फाशाबरोबर टाकावं लागेल आणि टेलची काय होईल? म्हणजे नाण्याचा प्रत्येक परिणाम हा फाशाच्या प्रत्येक परिणामासोबत येऊ शकतो. म्हणजे H1 to H6 म्हणजे हेडच्या 6 बाजू आणि टेलच्या T1 ते T6 त्याच्या 6 बाजू. राईट, अशा पद्धतीने याचा विचार करून त्यांनी 2 दिले, एक नाणा आणि एक फासा. नाण्याच्या बाजू असतात 2, टेल आणि हेड, आणि फाशाच्या 1 ते 6. बरोबर, मग हेड 6 वेळा आणि टेल 6 वेळा. बरोबर, मग लिहिताना कसं लिहिणार? हेडच्या 6 बाजू H1 H2 अप टू 6. राईट, H3 H4 H5 H6 आणि टेलच्या 6 बाजू T1 T2 T3 T4 T5 आणि T6. म्हणजे हे हेडच्या 6 आणि टेलच्या 6 किती झाले टोटल? एन ऑफ एस 12 झाले. राईट, एन ऑफ एस एक आपला क्वेश्चन सॉल्व झाला. मग नंतर त्यांनी कंडिशन तर दिलेल्या आहेत बघा वेगवेगळ्या. मग कंडिशननुसार आपल्याला एन ऑफ एस तर मिळालेला आहे. कशावरून आपण काढलं? कारण त्यांनी एक नाणा आणि एक फासा दिला. नाण्यांच्या बाजू आपल्याला माहिती आहे हेड आणि टेल असतो. मग हेड 6 वेळा, फासाचे काय असतात? नंबर 6. म्हणून हेड 1 2 3 4 अप टू 6 आणि टेल 1 2 3 4 5 6. राईट, अशा पद्धतीने लिहायचं. म्हणून एन ऑफ एस मिळाला. त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे? घटना ए दिलेली आहे. ती घटना ए लिहून घ्या परत. आता मी इथं लिहित बसत नाही. घटना ए तुम्हाला जी काय दिलेली आहे ती घटना इथं लिहून काढायची उत्तर लिहिताना. घटना ए दिलेली आहे आणि त्यांनी त्यात घटना ए मध्ये काय विचारलेलं आहे? नाण्यावर छाप किंवा काटा मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. आता 3 ने भाग जाणारी ह्या संख्या बघा, म्हणून काय करायचं? ए इज इक्वल टू मांडून घ्यायचं आणि कर्ली ब्रॅकेट. काय करणार आहे? नाण्यावर छाप किंवा काटा मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. 3 ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो? H3. बरोबर, नंतर 3 ने ह्याला जातो का? 4ला 5ला पण नाही, तर H6ला एक जाऊ शकतो. नंतर T3ला एक आणि T6ला एक. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या विचारलेल्या आहेत. राईट, मग आपल्याला एन ऑफ ए किती मिळाला? एन ऑफ ए काउंट करा 1 2 3 4. बघा इतका इझी. एन ऑफ ए 4. राईट, आपल्याला एन ऑफ ए मिळाला. काय दिलेली आहे त्यांनी कंडिशन? नाण्यावर छापा किंवा काटा मिळणे आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. 3 ने आता कशाला आपल्याला नमुना अवकाश पाहावा लागेल. नमुना अवकाशामध्ये बघा 3 ने भाग जाणारी संख्या 3 स्वतः एक, नंतर 6,
4ला आणि 5ला 3ने भाग जात नाही म्हणून त्या आपण कॅन्सल केल्या. 6ला 1 भाग जातो, 3 दुणे 6. इथे परत T3 आणि T6 3ने भाग जाणाऱ्या संख्या आल्या का ती 4 पण. मग n किती आला 4. नंतर बघा घटना बीचा विचार करा. घटना बी दिलेला आहे, मी लिहित बसत नाही. घटना बी बघा इथं काय दिलेले आहे, फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे आणि नाण्यावर छाप मिळणे. आता बघा यांनी काय दिलेले आहे, फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे. आता फाशावर किती नंबर असतात, फक्त मॅक्झिमम म्हणजे मॅक्स काय असतो त्याचा लास्ट शेवट नंबर काय असतो 6. आणि त्यांनी काय पण इथं कंडिशन काय दिली आहे, 7 पेक्षा मोठी. जर फाशावर नंबरच फक्त 6 असतील तर 7 हा संख्या असणार आहे का, नाही. मग इथं काय संख्या मिळणार आहे का, नाही. मग तिथं कंडिशन लिहून टाका. कंडिशन पहिली लिहायची, त्यानंतर काय लिहायचं, फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्याच नसते. फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्याच नसते. मोठी संख्या नसते. राईट, लिहिलं. त्यानंतर बघा काय, मग काय करणार, म्हणून बी इज इक्वल टू काय येणार इथं संख्या. जर संख्याच नसेल तर काहीच लिहायचं नाही, 0. मग एन ऑफ बी इक्वल टू काय येणार, काहीच नाही म्हणजेच 0. का 0 आला, कारण त्यांनी कंडिशन दिले फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, पण फाशावर नंबर फक्त 6 असतात. राईट, 7 हा असतो का, नाही, नसतो. त्यामुळे इथं आपल्याला 0 संख्या मिळाली. मग खाली लिहा, एक एचं काय उत्तर आलं 4 आणि बी काय आला, बीच्या कंडिशनचं 0. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ खूप मोठा झाला कारण 3 गुणांचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करून ठेवा आणि आपल्या मित्र, मैत्रीण, नातेवाईक कोणी असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचा नक्कीच उपयोग होईल. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आणि 3 गुणांचे प्रश्न.